दादा अरे हे बघ, तू येईपर्यंत आता आईला काळजी लागून राहील माहिती आहे ना. तू एक काम कर, तू तू चल आत 2 मिनिटं बस, मग तुम्ही जा. ठीक आहे? हो हो अगदी बरोबर बोलते श्रुती. हे बघा तुम्ही दोघं आता आत बसा आणि मग थोड्या वेळाने निघा. हा तुम्ही सगळे या गोष्टीचा जरा जास्त बाऊ करताय असं वाटत नाही तुम्हाला? आता लवकर परत घरी पण यायचंय की नाही? आणि आता जर इथे बसलो तर काय आम्ही निघत नाही. अगं आई चला 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 सुजय चल रे पटकन. ऐकून घे ना, असं नको ना करू. तू थोडा वेळ बस ना. ज्योती काहीही झालेलं नाहीये मला आणि आम्ही आहोत ना एकाला दोघं. काही काळजी करू नका, काहीही काळजी करू नका. चला चला येतो. हे लवकर या रे. दीप दादा तू इथे काय करतोयस? हे बघ, जे झालं ते झालं. आपण घरी जाऊया. चल कशाला? आपल्या घरी जाऊया देव. चल उठ ना, चल. तिथे सतत माझा अपमान होतोय, मी ते येऊन काय करू? असं नको वागूस. हे बघ, मला मान्य आहे तुझं मन दुखावलंय. ऐक ना, हे बघ आत्या खूप काळजीत आहे घरी. एक तर तू तिचा फोन उचलत नाहीयेस, बिचारी जेवली नाही अजून. ऐक दीप, ऐक आपण घरी जाऊया. काय करू घरी येऊन मी? हा चल ऐक. मी माझ्या आईला मारलंय हे ऐकायला येऊ घरी मी? पेक्षा इथं बरं आहे मी. ती किमान आई तरी आहे. चुकलं माझं. तेव्हा खरंच चुकलं माझं. मी असा त्याच्यावर हात नको होता उगारायला. मला माहिती त्याचा खूप जीव आहे माझ्यावर. बहिणी गेल्यानंतर आईचं प्रेम शोधतो तो माझ्यात. पण मी पण माणूस आहे ना, माझाही तोल जाऊ शकतो कधीतरी. पण ह्याच्या पुढे कधी हात नाही उगारणार त्याच्यावर मी. त्याला सुरक्षित ठेव आणि सुरक्षित घरी आण. हा कसला अपशकुन आहे? बहिणी ठीक असेल ना आपला दीप? कुठल्या संकटात नसेल ना सापडला? त्याच्यावर लक्ष ठेव, रक्षण कर त्याचं. सगळ्या संकटांपासून कुठल्याही अडचणीत नको सापडाल तो. सुखरूप घरी येऊ दे त्याला.